तर हाय हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल. मी सुप्रिया आणि सुप्रियाज ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्यांच्या चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करोत. तर हे स्वामी चरणी माझी मनापासून प्रार्थना. तर आत्ता श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे आजपासून, त्यामुळेच मी हातात पहिलं काम घेतलेलं आहे ते क्लिनिंगचं. कारण आपण इतर वेळी वर्षातून एकदा श्रावण महिना येतो आणि इतर वेळी अदर टायमिंगला आपण घरामध्ये नॉनव्हेज वगैरे सगळं काही बनवलेलं असतं. ओटा स्वच्छ तर आपण डेली करतच असतो, पण असं म्हटलं जातं की बाबा श्रावण महिन्यात आपण पूर्णपणे महिनाभर नॉनव्हेज वगैरे घरात काही कुठल्या प्रकारचं आपण आणत नसतो. त्यामुळे मन तर स्वच्छ ठेवायलाच लागतं, पण घरही तितकं स्वच्छ ठेवायला पाहिजे. घर स्वच्छ ठेवतो तितकं मनानंही पावित्र्य असलं पाहिजे. त्यामुळे पहिल्यांदा तर सगळी भांडी किंवा किचन ओटा वगैरे, ज्या किचन ओट्यावरती आपण सगळं नॉनव्हेज वगैरे बनवलेलं असतं, तर ते मी पूर्णपणे स्वच्छ करायला हातात घेतलं होतं. आता रोज तर स्वयंपाक झाल्यानंतर आपण किचन ओटा वगैरे सगळं स्वच्छ करतोच, पण जास्त डीपमध्ये आपण स्वच्छ करत नाही. वरती ज्या आपण किचन ओट्याला फरशा वगैरे लावलेल्या असतात त्या आपण जिथपर्यंत हात पोचतो तिथपर्यंतच आपण रोज पुसून घेतच असतो, कारण फोडणी वगैरे उडलेली असते. पण अशा वेळेस आपली पूजा वगैरे घरात काही असेल तर आपण सगळं डीप क्लिनिंगला घेतच असतो. आणि किचन ओटा बऱ्यापैकी एका 15 दिवसातून एकदा तरी स्वच्छ केला तर त्याच्यावरती उडलेली फोडणी वगैरे स्वच्छ केली तर म्हणजे माशी वगैरे छोटे छोटे जे मच्छर असतात ते होत नाहीत. त्यामुळे हे तर स्वच्छ करतच असतील. प्रत्येक घरात एक स्त्री असते जी बाबा स्वतःचं घर स्वच्छ ठेवायचा प्रयत्न करत असते आणि ते करतातच. तसंच मीही थोडासा प्रयत्न करते की बाबा आपल्या हातून थोडंसं घर स्वच्छ ठेवावं किंवा राहावं. आता माझी मुलं लहान आहेत. जानू बऱ्यापैकी आता कळते जानूला, पण आरू अजून लहान आहे, त्याला अजून गोष्टी कळत नाहीत. त्यामुळे त्याचं इकडचं तिकडं तिकडचं इकडं तो करत असतो. बऱ्यापैकी गोष्टी नाही सापडल्या तर सगळं विस्कडी रोज चालूच असतं, पण ते ठेवणं आपली जबाबदारी असते. तर असो, तर श्रावण महिना चालू आहे आणि श्रावणामध्ये तर तुम्हाला माहिती आहे की किती पावित्र्य पाळलं जातं. हा असं म्हटलं जातं की देवदूतांचा महिना आहे. ह्यामध्ये जास्तीत जास्त उपवास वगैरे स्त्रिया करतात किंवा पुरुषही करत असतील, पण स्त्रिया वगैरे जास्तीत जास्त उपवास वगैरे करत असतात. तसंच श्रावणामध्ये अजून आपल्याला भरपूर असे आता इथून पुढे आपले सण चालू होतील. गौरी गणपती आहेच, रक्षाबंधन 15 ऑगस्टपासून इथून पुढे सगळे सण जे आहेत ते आपले रेग्युलर आता चालू होतील. आता झाडलोट किंवा घरची जी मोठी भांडे वगैरे आहेत जे कपाटवरचे आपण कधीतरच यूज करतो, ते तर मी आता गणपती यायच्या टायमिंगला स्वच्छ करणार आहे. कारण आमच्याकडे गावाकडे गणपतीत सगळं स्वच्छ केल्याशिवाय गणपतीचं आगमन होत नाही. त्यामुळे घरदार सगळं स्वच्छ केलं जातं. आता किचन ओटा तर वारंवार आपण सतत स्वच्छ करतो, पण पूर्वी काय व्हायचं, चुलीवरती ज्यावेळेला स्वयंपाक बनला जायचा ना, त्यावेळेला चूल सारवल्याशिवाय किंवा नॉनव्हेज वगैरे चुलीवरती केल्यावर ना सारवल्याशिवाय वगैरे स्त्रिया पूर्वीच्या ना अजिबात स्वयंपाकाला हात घालायच्या नाहीत. पण आता आपलं तसं नाही आहे. जरासं कापड मारलं की किचन ओटा स्वच्छ होतो. त्यामुळे आपण ते घासाघाशी असं काय जास्त म्हणजे ते रुटीनमध्ये नसतं आपल्या. कधी तरच असं म्हणजे क्लिनिंग आपण करतो जेव्हा की आपल्या घरी काय पूजा अर्चा असते. तर आता श्रावण महिना आहे म्हटल्यावरती पहिलं म्हटलं की हे करून घेऊया, म्हणूनच हे हातात काम घेतलं. सगळ्यांना घालवलं होतं. हे गेले होते कामावरती, मुलंही शाळेत गेल्यानंतर त्यांचा पहिला मी डबा वगैरे करून दिला. सगळे तिघेचे तिघे डबे घेऊन जातात, तर डबे घेऊन गेले. घरातली जी काही भांडी छोटी मोठी होती घरातली जी रेग्युलर आपण यूज करतो ती वगैरे सगळं स्वच्छ करून घेतलं आणि मग मी किचन ओट्याकडे आले. अचानक मनात येतं आपले की नेमकं अचानक ते म्हणजे करून घेतो आपण काम, आणि एकदा राहिलं की मग ते डोक्यातून सटकून जातं. त्यामुळे डोक्यात आलं की पटकन करून घ्यायचं, म्हणून त्यांना सगळ्यांना जाऊ दिलं, घालवलं त्यांना. आणि मग म्हटलं की लागलंच आपल्या डोक्यात आले तर हे करून घ्यावं, म्हणून म्हटलं की जे शेल्फ आहेत किचनवरती त्याच्यावरच्या पण ज्या बरण्या आहेत ना, त्या कमीत कमी 15 दिवसातून एकदा स्वच्छ कराव्या लागतात. कारण तिथं फोडणी उडते आणि फोडणीमुळे ते तेलकट होतात. त्यामुळे आणि त्या प्लास्टिकच्या असल्यामुळे ना लगेच मग ते तेलकट होऊन जातात. त्यामुळे ते 15 दिवसातून एकदा जर हात फिरवला ना तर त्या स्वच्छ राहतात, दिसायलाही चांगल्या दिसतात. त्यामुळे घरही जरा आणि किचन ओटाही जरा टापटीप दिसतो. त्यामुळे पहिल्या हातात ते काम घेतलं आणि 15 दिवसापूर्वीच जवळपास मी त्या लावल्या होत्या. त्यामुळे एवढ्यात जास्त घाण नव्हत्या, पण अजून जर मी ठेवल्या असत्या तशाच तर त्या घाण झाल्याच असत्या. आणि नॉनव्हेज करताना आपला इकडे तिकडे सगळीकडे हात लागलाच जातो. आणि तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये म्हटलं तसं की मी गणपती येऊन गेल्याशिवाय आम्ही आता इथून पुढे नॉनव्हेज आणत नाही. आणि गणपतीच्या आणि जर ह्याच्यामध्ये नवरात्रीमध्ये जर जास्त गॅप असेल तरच आणलं जातं, नाहीतर मग अदरवाईज म्हणजे जे नवरात्री असते ना, नवरात्री झाल्याशिवाय सहसा आम्ही आणतच नाही. त्यामुळे आता ही बरी डीप क्लिनिंग करावी लागते.
आणि तुम्हाला म्हटलं तसं ना, श्रावणात ही साफसफाई केली पाहिजे. बऱ्यापैकी गणपतीत मोठी स्वच्छता साफसफाई चालूच असते, पण श्रावणात देखील साफसफाई केल्यानं चांगलं असतं. घरातील पॉझिटिव्हिटी वाढते, निगेटिव्हिटी जी काय असेल ती निघून जाते. म्हणून तर कालच्या दीप अमावस्येला सगळं काही स्वच्छ केलं जातं. देवारा स्वच्छ धुतला जातो, देव चांगले घासले जातात, मंदिर धुतलं जातं. त्यामुळे ते तिथं तर लख्ख प्रकाश होतोच देवाऱ्यामध्ये. तसंच घरामध्येही झाला पाहिजे. त्यामुळे श्रावणामध्ये स्वच्छता ही जास्तीत जास्त करावी, कारण देव घरात येतात असं म्हणतात. देव जागृत असतात. तुम्ही जी बोलाल, जी म्हणजे चांगले काही म्हणजे मागाल ते तुम्हाला नक्की पूर्ण होतं ह्या महिन्यामध्ये. त्यामुळे जास्तीत जास्त देवाच्या सान्निध्यात हा महिना घालवला जातो. नवरात्रीमध्ये जसं देवाच्या आराधनेत आपण उपवास वगैरे करतो, तसंच हे उपवास वगैरे असतात. आणि जितकं तुम्ही मनोभावे देवाची प्रार्थना कराल, विशेषतः काय होतं की हा श्रावण महिना हा महादेवाचा जास्तीत जास्त मानला जातो. महादेवाची पूजा अर्चा केली जाते. तसंच मग इतर देवही जागृत असतात. तर तुम्ही घराबरोबर म्हणजे देवाबरोबर जसं मन शांती किंवा उपवास वगैरे केले जातात, तसं घराचीही चांगली स्वच्छता वगैरे केली तर घरामध्ये एक प्रकारची पॉझिटिव्हिटी येते आणि घरात खूप उत्साहाचं वातावरण असतं. आणि इथून पुढे सण चालू होणार. जसं आपण स्वतःकडे लक्ष देतो की बाबा स्वतःला, जसं आता स्त्रियांना मुलींना नटायला वगैरे आवडतं, तसं आपण स्वतःकडे कसं लक्ष देतो तसं घराकडेही लक्ष दिलं तर अजून लक्ष्मी छान घरात राहते आणि आपल्यालाही छान वाटतं, पॉझिटिव्ह वाटतं, घरात राहायला प्रसन्न वाटतं. आणि तेच जर केरकचरा केला, पसारा नाही आवरला, जिथल्या जिथं पसारा नाही ठेवला, तर मग ते घरात बसू पण नाही वाटत. त्यामुळे जितकं होईल तितकं ताईनं आपलं घर आहे आणि आपण ते स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे. थोडासा कंटाळा कमी करून थोडंसं जिथं गरजेचे आहे आणि जिथं गरज नाही अशा वस्तू जर काढून टाकल्या तर घर नेहमीच स्वच्छ राहतं. तर असो, काल जे आपण जी दीपपूजा केली होती त्याचं मी अजून उद्यापन केलं नव्हतं. त्यामुळे त्यांना सगळ्यांना घालवल्याशिवाय म्हटलं मी देवपूजा कधीच करत नाही, कारण मला ह्या सकाळच्या गडबडीत ना मग देवपूजेला मला खरं तर 1 तासभर लागतो आणि हे गेल्याशिवाय मी कधीच देवपूजेला हात घालत नाही, कारण हे तिघांचं एवढी गडबड असते ना सकाळची, त्यामुळे माझं काही लक्ष लागत नाही. त्यामुळे हे गेल्यानंतर म्हणजे लागलीच मी जी सकाळची भांडी होती त्याच्यासोबतच मी ते किचन ओटा वगैरे सगळं स्वच्छ करून घेतला, कारण हे जर काम करत बसले मी देवपूजा वगैरे तर तासभर इथंच गेला तर नंतर कंटाळा येऊन जातो. म्हणून मी लगे हात ते करून घेतलं होतं आणि पूजा बाकी ठेवली होती. आता उद्यापन करताना मी फक्त साखरेचा नैवेद्य दाखवला होता, अगरबत्ती ओवाळून मग मी मनोभावे त्याची प्रार्थना केली आणि मग ते उद्यापन केलं. जे आहे आता ते वस्त्रावरती फुलं वगैरे ते सगळं मी आता नदीला वगैरे सोडणार आहे. दिवे जे उरलेले आहेत ते तुम्ही प्राण्यांना किंवा गाईला वगैरे घालू शकता, किंवा तुम्हाला जर नको असेल तर तुम्ही माशांना पण तुम्ही नदीला सोडू शकता. तर ते अन्नदान केल्याप्रमाणेच होतं, त्यामुळे ते तुम्ही नदीला घालू शकता. अक्षता वगैरे ज्या आहेत त्यासुद्धा तुम्ही नदीला सोडू शकता. इकडे रांगोळी आहे ती मी पुसून काढणार आणि त्याच्यानंतर मग देवपूजेला सुरुवात करणार. आणि हे जे माझं घर आहे ना ते मला सजवायला इतकं आवडतं ना, जितकं मी त्याला म्हणजे काही सजवण्यासाठी काही वस्तू लागतील किंवा काय जितकं मी आणण्याचा प्रयत्न करते, कारण मला खरंच खूप मनापासून आवडतं सजवायला. आणि तुम्हाला म्हटलं तसं की मी अगदी भाड्यानं राहून बघितलेलं आहे. बाहेर होते त्यावेळेला मी भाड्यानंच राहत होते. माझं ज्यावेळेला घर बांधायला चालू होतं अगदी छोट्या छोट्या घरातनी आम्ही राहिलेलो आहे. बाहेरसुद्धा होते त्यावेळेसुद्धा मी खोल्यांच्यामध्ये राहिलो आहे. तर आम्ही ती परिस्थितीसुद्धा अनुभवली आहे. आणि माझं एक स्वप्न होतं की बाबा माझं घर असावं, तर असं खूप मोठ्या मोठ्या खोल्या. आता ह्या ज्या खोल्या आहेत त्या खरंच खूप मोठ्या आहेत. मला एकटीला हे सहसा आवरत नाही, कारण खालचंच आवरायला मला जवळपास ना 1 ते 1.5 वाजतं. तर वरचं तर मग काय तुम्हाला सांगायलाच नको, कारण मग वरती तर मग 2-3 दिवसातून एकदा मला जावं लागतं फेरफटका मारायला, वरती स्वच्छता करायला किंवा फरशा वगैरे पुसायला. तर खालचीच जे आहे ना सगळे फ्लोअर, तर ते मला रूम आहेत त्या आवरायला खरंच खूप वेळ लागतो, कारण मोठ्या मोठ्या रूम आहेत आणि सगळ्यांचं उचलाउचली करायला मला एकटीलाच लागतं. त्यामुळे मला खरंच खूप वेळ लागतो. पण असं म्हणतात ना, स्वप्नातलं घर आहे तर ते क्लिनिंग करण्यापासून सजवण्यापर्यंत ती आपली जिम्मेदारी आहे. आणि मला खरंच खूप माझं घर आवडतं. त्यामुळे मी बऱ्याच असं प्रयत्न करते की जितकं सजवायला मला काही गोष्टी बाहेर मिळतील त्या मी घेऊन येते. ऑनलाईन काही असतील तर त्या देखील मी मागवते. त्यामुळं थोडीशी अजून काही कामं बाकी आहेत ती पण करायची आहेत. आता बघू.
आता देवाऱ्यामध्ये ना सहसा माझी पिवळीच वस्त्र असतात देवाऱ्यामध्ये. दोन्ही जे आहेत ते पिवळ्या कलरचेच आहेत. हे काढून मग मी ते घातलं जातं आणि ते काढून हे लावलं जातं. तर मी आंब्याचे डहाळे जे आहेत ते काल मी लावले होते, ते मी काही काढले नाहीत कारण अजून ताजे आहेत आणि लगेच मी बदलत नाही. ते जवळपास आठवडाभर ते चांगले राहतात, टवटवीत दिसतात. त्यामुळे मी काही ते लगेच काढायला बघत नाही. बाकीची पूजा करून घेते. तर कुंचन वगैरे मी काल अमावस्येला सगळा भरला होता. धनलक्ष्मी कुंचनसुद्धा आणि अन्नपूर्णा मातेची जे तांदूळ आहेत ते देखील मी अमावस्ये दिवशी सगळे बदलले होते. त्यामुळे तेही मी काही चेंज केले नाही. आठवड्यातून एकदा मी ते चेंज करते, तर ते पण चेंज केले नाही. ते जसे आहे तसेच मी ठेवते देवाऱ्यावरती. बाकीचे देव वगैरे सगळे मग धुवून घेतले आणि मग त्यांना जे काय आहे ते हळदी कुंकू वगैरे वाहिले. आता इकडे एक काम झालं की दुसरं उभा राहतं. तसंच काहीसा प्रकार की आपण कालही दिवे सगळे स्वच्छ केले होते पूजेच्या आधी, तसंच देवपूजा झाल्यानंतरही मी ते आता दिवे बाजूला काढलेत. आता ते परत धुवून परत स्वच्छ करून ठेवायचे आहेत आपल्याला. तर इकडे किचन ओटा स्वच्छ केल्यानंतर जसं आपण किचन ओट्यावरती स्वस्तिक काढतो तसंच मी स्वस्तिक काढलेलं आहे. छान वाटतं स्वस्तिक काढल्यानंतर. आपली गॅस वगैरे परत पूजा आपण चुलीवरती कसं चूल सारवल्यानंतर रांगोळी काढायचो, त्यांना हळदी कुंकू छान असं पांढरा चुना वगैरे लावून ना त्याच्यावरती डिझाईन वगैरे काढायचो बघा पूर्वी. तसंच ना ते शेगडीला वगैरे स्वच्छ केल्यानंतर मी हळदी कुंकू वगैरे लावून घेते. त्याच्यानंतर ह्या समया ज्या आहेत त्या आता परत आपल्याला डबल काम आहे आणि ते परत घासून घ्यायचं आहे आपल्याला. आता हे तुम्हाला वाटत असेल की मी 15 मिनिटाच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे, पण मला जवळपास याला ना सकाळपासून मला वाटतं ही सकाळी 9:30 पावणे 10 वाजता घरातून गेल्यानंतर मला अक्षरशः दुपार झाली होती हे सगळं आवरायला. कारण तुम्हाला माहिती आहे की हातात घेतलेलं काम कुठलंही किती वेळाचं जातं आणि क्लिनिंग जर करायचं असेल तर आपल्याला किती वेळ लागतो हे प्रत्येक घरातल्या स्त्रीला माहीत असेल आणि माझ्या ज्या ताई गोडताई बघत असतील त्यांनाही देखील माहिती आहे की किती वेळ जातो त्याच्यामध्ये. तर मला अक्षरशः दुपार होत होती आणि सकाळपासून मी जवळपास हा माझा दुसरा गाऊन होता. कारण सकाळी मी वरती गेले होते वरच्या मजल्यावरती आणि तिथून थोडं स्वच्छ फरशा वगैरे पुसून आले होते मी आणि त्याच्यानंतर मी चेंज केलं आणि चेंज केल्यानंतर परत आणि हे आणि आता हाही चेंज करावं लागणार आहे. कारण अक्षरशः मी खालून ना माझे असे पूर्ण पाय असे थंड झाले होते. अक्षरशः खालून ना गाऊन हा पूर्ण भिजत आला होता. त्यामुळे हे सगळं आवरल्यानंतर मला कधी एकदा कपडे चेंज करेल असं झालं होतं. इकडे म्हटलं तसं तुम्हाला सगळ्या स्वच्छ पंथ्या केल्या आणि आता हे नितळायला तशाच ठेवल्या. आरू सकाळी लवकर गेला होता शाळेत, त्याच्या शाळेमध्ये क्लास चालू आहे त्यामुळे तो दुपारी डबा न्यायला परत आला होता. तो सकाळी सांगून गेला होता की मला की संध्याकाळी मी दुपारी येऊन डबा घेऊन जाईल. आणि शाळा तर तुम्हाला माहिती आहे चौकामध्येच आहे आणि चौक आपल्या घरापासून 1 मिनिटाच्या अंतरावरतीच आहे. मराठी शाळा 1ली ते 7वी पर्यंत आमच्या गावामध्ये आहे आणि माझंही शिक्षण तिथंच झाले 1ली ते 7वी पर्यंत आणि 7वी ते 10वी पर्यंत बिडशेडवरती झाले. तर माझी मुलं तर मराठी शाळेत शिकतात. मी कुठेही बाहेर त्यांना घातलेलं नाही. आपण मराठी शाळेत शिकलो म्हटल्यावर आपली मुलंही मराठी शाळेत चांगली शिकतील आणि संस्कार तिथून चांगले मिळतात असं मला तरी वाटतं. त्यामुळे मी मराठी शाळा बदललेली नाही. तिकडे होते जयसिंगपूरला त्यावेळेस जानू ह्याच्यामध्ये होती इंग्लिश मिडियममध्ये, पण ते ज्युनियर के जीमध्ये होती. त्याच्यानंतर इकडं आल्यानंतर आम्ही मग तिला मराठी शाळेमध्येच घातली. त्याच्यानंतर मग मी TV छान अशी सकाळपासून चालू होती. चालू TV इकडे लावायची, मग आतमध्ये कामं करायची. मी गाणी वगैरे लावत नाही. मला छान असं तारक मेहता आवडतं आणि जवळपास इकडे येऊन मला 10 वर्ष झाली आणि त्याच्या आधीपासून मी तारक मेहता बघते तिकडं असल्यापासून. त्यामुळे एक छंदच झाला आहे आणि बाकीच्या कुठल्या सिरीज वगैरे बघण्यापेक्षा आणि सिरियल बघण्यापेक्षा ते वाईट साईड काय ऐकण्यापेक्षा मला ते तारक मेहता खूप आवडतं. कॉमेडी असतं आणि छान वाटतं. तोपर्यंत वहिनीने इकडे हाक मारली होती की गाडी पुजायला, तर त्यांच्या मुलग्याने गाडी घेतली होती. तर तोच कार्यक्रम इकडे चालू होता.
आणि आमच्या गावाकडे ना अशी पद्धत आहे, परंपरा अजूनही पाळली जाते. कुणीही काही घेऊ दे, अगदी 2 व्हीलरपासून 4 व्हीलरपर्यंत किंवा घरात एखादी शिलाई मशीन असू दे, अगर TV असू दे, काही असू दे, आम्ही एकमेकींना असं हळदी कुंकवासाठी बोलवलं जातं. छानसा कार्यक्रम सेलिब्रेट केला जातो. आनंदाचा, उत्साहाचा आम्ही त्याच्यामध्ये सामील होतो. गोष्ट सुखाची असू दे, अगर दुःखाची, आम्ही एकमेकींची साथ कधी सोडत नाही. शेजार धर्म आम्ही चांगल्या उत्तम प्रकारे गावाकडे पाळला जातो. एकमेकींच्यासाठी एकमेकी सगळ्या उभ्या असतात. त्यामुळे खरंच गावाकडचं वातावरण खूप छान असतं सिटीपेक्षा, मला तर वाटतं. आणि मस्त असा कार्यक्रम यांचा सेलिब्रेट झाला. खूप छान सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या, सेलिब्रेट केलं. हसण्याचा, आनंदाचा क्षण होता. तिथून आल्यानंतर मग मी परत त्या ज्या मी निथळायला ठेवल्या होत्या समया घासून, त्या मी आता स्वच्छ पुसून ठेवते. कारण आपल्याला त्या आता स्वच्छ पुसल्यानंतर त्याच्यावरती धूळ वगैरे किंवा तेलकट परत बनणार नाहीत, त्याचा होणार नाही. त्यामुळे त्या सगळ्या स्वच्छ करून घेते. आणि परत मग जानू आली आहे त्यामुळे तिच्या हातात देते, जेणेकरून ती वरती लॉफ्टवरती व्यवस्थित ठेवेल. तर व्हिडिओचा एंड आता इथंच करते. दिवसभर सगळी साफसफाई करून खरंच अक्षरशः मी थकून गेले होते. त्यामुळे आता व्हिडिओचा एंड इथंच करते. पुन्हा भेटू नवीन अशा छोट्याशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.